नासाचा धक्कादायक शोध, पृथ्वीला लघुग्रहाचा धोका. नासाने नुकत्याच केलेल्या एका सरावाने पृथ्वीला धोक्यात आणणारा मोठा उल्कापिंड आपल्या ग्रहावर आढळण्याची 72% शक्यता असल्याचे धक्कादायक चित्र उभे केले आहे. हा सराव 2038 मध्ये होऊ शकणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी केला होता. या सरावातून असे दिसून आले की अशा धोक्याला टाळण्यासाठी मानवता अद्याप तयार नाही. सूर्याभोवती फिरत असलेल्या या उल्कापिंडाला सुरुवातीच्या काळात ओळखता आले नव्हते आणि त्यामुळे त्याच्या आकार, रचना आणि पृथ्वीच्या दिशेने येण्याच्या मार्गाबद्दल पुरेशी माहिती मिळू शकली नाही. या उल्कापिंडाने 7 महिने सूर्याच्या मागे लपून राहणार असल्याने त्याचे निरीक्षण करणेही अशक्य होणार होते. नासा आणि इतर संस्थांनी मिळून अशा धोक्यांचा सामना करण्यासाठी संशोधन आणि तयारी सुरू केली आहे. या सरावातून असेही दिसून आले की अशा उल्कापिंडाला मार्ग बदलण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची अद्याप पुरेशी तयारी झालेली नाही. या सरावामुळे जागतिक स्तरावर या विषयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. नासा आणि इतर देशांच्या संस्थांनी मिळून या धोक्याला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्याची गरज आहे. हा सराव केवळ एक नियमित कवायत नव्हता, तर ग्रहांच्या संरक्षणासाठी नासाच्या वचनबद्धतेचा पुरावा होता. नजीकच्या भविष्यात लघुग्रहांच्या प्रभावाचे कोणतेही ज्ञात धोके नसले तरी हे सिम्युलेशन जोखीम, प्रतिसाद पर्याय आणि अशा परिस्थिती उपस्थित असलेल्या सहयोगाच्या संधींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात. या सरावाने ग्रहांच्या संरक्षणातील अनेक प्रमुख आव्हानांवर प्रकाश टाकला. प्राथमिक समस्यांपैकी एक म्हणजे अल्पसूचनेवर लघुग्रह विचलित करण्याची किंवा व्यत्यय आणण्याची मर्यादित क्षमता. वर्तमान तंत्रज्ञान जसे की कायनेटिक इम्पॅक्टर्स किंवा आण्विक उपकरणे त्यांना व्यवहार्य पर्याय मानले जाण्यापूर्वी अनेक वर्षांचा विकास आणि चाचणी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय सहयोग आणि समन्वय महत्त्वपूर्ण आहे, कारण लघुग्रहाच्या प्रभावाचे जागतिक परिणाम होतील. नासाने पुन्हा जोर दिला की नजीकच्या भविष्यात कोणतेही ज्ञात लक्षणे लघुग्रह धोके नसले तरी तयारीसाठी यासारखे व्यायाम महत्त्वाचे आहेत. ते वर्तमान रणनीतींच्या परिणामकारकतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतात आणि सुधारणे आवश्यक असलेल्या क्षेत्रांवर प्रकाश टाकतात. एजन्सी नियम पाळत ठेवणे आणि तंत्रज्ञान विकसित करणे सुरू ठेवते जे एक दिवस आपत्तीजनक लघुग्रह प्रभाव टाळू शकेल. अलीकडील सराव ग्रहांच्या संरक्षणास प्राधान्य देण्यासाठी जागतिक समुदायासाठी वेक अप कॉल म्हणून कार्य करते. हे एक स्मरणपत्र आहे की लघुग्रहांच्या प्रभावाचा धोका जरी क्वचितच असला तरी वास्तविक आहे आणि आपल्या ग्रहाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सक्रिय उपाय आवश्यक आहेत. नासाने आकाशचे निरीक्षण करणे सुरू ठेवल्यामुळे PDCO आणि त्याच्या भागीदारांचे कार्य पृथ्वीला खगोलीय धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले आहे. 2038 ची परिस्थिती कदाचित काल्पनिक असू शकते, परंतु त्यातून मिळालेले धडे वास्तवात खूप आधारलेले आहेत. आपल्या ग्रहांच्या संरक्षणास कृती करण्याची आणि बळकट करण्याची वेळ आली आहे, तर धोका दूरची शक्यता आहे.